हिवरखेड येथे सनातन धर्माला अनुसरून सालाबादप्रमाणे पुरातन विठ्ठल मंदिरच्या पांडुरंग कृपा मंगल कार्यालयात श्री हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज कोरडे यांचे व्यासपीठ नेतृत्वात 8 ते 14 डिसेंबर पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहादरम्यान दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 5 ते 6 हरिपाठ तर 9 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण आणि दुपारी व संध्याकाळच्या सत्रात कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सप्ताहाची 14 डिसेंबर रोजी सांगता झाली। या निमित्ताने स्थानिक नागरिकांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण बळीराम महाराज गायकवाड, रामायणाचार्य ज्ञानेश आश्रमाधीश ज्ञानेश्वर महाराज वाघ, प्रशांत महाराज तायडे, हरिभक्त परायण कुमारी गौरीताई मालठाणकर, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पातोंड, हरिभक्त परायण सौ उषाताई विधाते, हरिभक्त परायण श्री रघुनाथ महाराज संभाजीनगर या नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाली। तर 14 डिसेंबर 2024 ला ज्ञानेश्वरी ग्रंथ समापनानंतर ग्रंथदिंडी पालखीची शहरातून वारकरी, टाळकरी, माळकरी यांचेसह वारकरी संप्रदाय, भजन, महिला भजनी मंडळ यांचे फुगडी, पावले, विविध देखावे सादर करत ग्रंथदिंडी पालखीची माऊलीची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर जगन्नाथ महाराज कोरडे व्यासपीठ नेतृत्व यांचे सकाळी 11 वाजता काल्याचे कीर्तन संपन्न झाले। त्यानंतर कालावाटू एकमेका महाआरती झाली व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।